काळामध्ये खूप चांगले चांगले सोबती मिळाली. म्हणजे तुमच्या लोकांना माझ्या अनुभवामध्ये खूप मोठी शिदोरी टाकली. जे माझ्या निश्चित होतं बऱ्यापैकी मी ते साध्य करण्याचा प्रयत्न केला. आमच्या काही 5-7 वर्षापूर्वी माझी इच्छा होती मी 30 वर्ष दुसऱ्या त्याबद्दल कीर्तन करेल असं मला मार्गात काही नव्हतं, पण मी ठरवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी साहेबांचं खूप महत्त्वाचं मार्गदर्शन मला लागतं आणि त्याच्यामुळे ते शक्य झालं. कारण हिंमत मला आली कुठून, ज्यावेळेस मी साहेबांचं कीर्तन ऐकलं, ज्यावेळेस मी जवळपासचं परिसरामध्ये जे काही संप्रदायाच्या लोकांच्या संपर्क आला तेव्हा मला ती जी सुप्त इच्छा होती ती जागी झाली. मग वाटलं की नाही आपण सुद्धा हे करू शकतो, कारण जोपर्यंत मनात इच्छा येत नाही तोपर्यंत ती पूर्णत्वास जाण्याची शक्यता नसते. ती मनात इच्छा आली, नंतर मग मी तुमच्या मार्गदर्शनाने ती पूर्ण हे पहिला होता. त्याच्यानंतर हॉस्पिटलच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप चांगलं सहकार्य. गोडसे सरांचं एक कर्तव्यनिष्ठ व्यक्ती कसा असतो हे जर शिकायचं असेल तर गोडसे सरांकडून हॉस्पिटलमध्ये शिकण्यासाठी ते तुमच्या मागही तुमचे विरोधक सुद्धा तुमची स्तुती करतात असं मी ऐकलेलं त्याच्यामुळं जे माणसं चांगलं काम करतात त्याचे समोर लोक हे करतात, मागं हे करतात, पण पाठीमाग मात्र ते काम चांगलं केले लावत असतात. त्याच्यामुळं सरांकडून ते मात्र खूप चांगलं शिकायला मिळालं की काम कशा पद्धतीने चांगलं करायचं. मी साहेबांचं काम सुद्धा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी टॉपच्या लेवलला असतं. सरांचं काम सुद्धा लेखकाच्या बाबतीमध्ये भरपूर शाळा वगैरे असतात. त्याच्यामुळे सर सुद्धा एक खूप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करतात. राजाभाऊ म्हणजे आमच्या अर्थाने खासदारच आहे, खासदारावरच माग आणल्या म्हणजे त्या दिवशी मला तर आश्चर्य वाटलं. सरांना ते 2-2.5 लाखाचा तोटा झाला. मला हसून सांगितलं त्यांनी, सर 1 लाख झाला म्हणजे मला एक आश्चर्य शॉक बसला की मला 2.5 लाखाचा घोळ होतोय म्हणून हसून कसं जाऊ म्हणजे इतकं त्यांनी आता ते खरं तर ओशोला इतकं आत्मसात केले. मला तर वाटतं कुणी आत्मसात केलं माणूस या स्थितीला येतो. माऊली ज्ञानोबा यांनी सुद्धा स्थितप्रज्ञेची जर आपण लक्षणं पाहिली तर ती याचा अर्थ नाही की बाबा समशित हा ते थोडा श्लोक आहे थोडंसं मला लक्षात द्या. तर बाबा समुद्राला पाऊस पडला काय किंवा दुष्काळ पडला काय फार फरक पडत नाही, तो त्याच अवस्थेत राहतो, तो कशाची भीती बाळगत नाही. तशा पद्धतीचं मला असं वाटतंय राजाभाऊची सध्या अवस्था आहे की ते फार याबद्दलचा दुःखामध्ये लोटल्या जात नाही आणि तो फार उन्मादही करत नाही. त्याच्यामुळे ते खूप राजाभाऊन शिकण्यासारखी की माणसाने कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थितप्रज्ञ कसं राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर गोडसे सर विठोरे सरांबद्दल बोलायचं म्हणजे काही त्याला उपमा देताच नाही मला कोणत्या गोष्टीची, कारण इतकं एक सुंदर व्यक्तिमत्व आहे की कोणत्याही गोष्टीचा तिरस्कार, द्वेष, वत्स त्याला काळी मात्र ही जागा सरांच्या अंतःकरणामध्ये जे संप्रदायाला पोषक असा अंतःकरण लागतो की आपण म्हणतो सर्व विकार रहित, कामना रहित, वासना रहित अशा पद्धतीचं जे अंतःकरण लागतं ते आदरणीय सरांचं आहे. त्याच्यामुळं सरांकडून त्या गोष्टी चांगल्या शिकायला मिळाल्या. मला घरसंग यायच्या अगोदर राग यायचा, फार राग यायचा. कधी कधी साध्या गोष्टी मी फार चिडचिड करायचो, पण इथं आल्यानंतर तुमच्या संगतीमध्ये मला ते शिकायला मिळालं की माणसाने कशा पद्धतीने आनंदी राहायचं. त्याच्यामुळे ते एक नक्की शिकलो. मार्गदर्शक सरांबद्दल बोलायचं म्हणजे विशेष नाही. गाडगे साहेबांचं काम या जिल्ह्यामध्ये मराठवाडा आणि महाराष्ट्रभर माहिती की साहेब कशा पद्धतीचं काम करतात. पोलीस डिपार्टमेंटमध्ये असेल किंवा ते सोडून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असेल, एक कमालीचं उंचीचं काम सरांच्या माध्यमातून सध्या होत आहे. दुसरी गोष्ट त्यांची पुस्तकं संबंध महाराष्ट्राला मार्गदर्शक आहे आणि अशा पद्धतीचं मार्गदर्शक मला लाभलं. माझं खरं तर अहोभाग्य मी या ठिकाणी समजतो. त्यांनी माझ्याबद्दल काही शब्द बोलले नक्कीच मी त्या पात्रता नाही, परंतु तशी पात्रता माझ्या अंगी यावी यासाठी मी सदैव प्रयत्न करीन हे मात्र मी नक्कीच सांगू शकतो. कारण मी महत्वाकांक्षी व्यक्ती आहे, मला काही गोष्टी प्रचंड महत्वाकांक्षा लागतात आणि मी ती सोडत नाही. त्याच्यामुळं त्याचा मला नक्की तुमच्याचा फायदा झालेला आहे की मी ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. रोडगे सर सुद्धा कमी अधिक प्रमाणात सहभाग लागला, पण रोडगे सर सुद्धा आमचे गावकरी जाऊ येत आमच्या गावाचे आणि त्याच्यामुळे सरांचा सुद्धा खूप चांगला सहभाग मला या ठिकाणी लाभला. सर्वच मित्रमंडळी मंडळी सर्व चांगली लाभली, उंचीच्या विचारांची लाभली आणि त्याच्यामुळे मला सुद्धा असं वाटलं की नाही आपण या कमी थोड्यामध्ये जगण्यापेक्षा थोडंसं व्यापक विचार करू. आणि ते व्यापक विचार केल्यामुळे कदाचित मला असं वाटतं घनसंगीमध्ये मनासारखं समाधानकारक काम करण्याचा प्रयत्न
साहेबांनी मग सांगितलं की का सोडताय, म्हणजे मुख्य विचार माझा तो एक, ज्या ठिकाणी माझं मन लागत नाही त्या ठिकाणी मला राहावं वाटतं किंवा मला ती कामं करावं असं वाटतं. येतं 1-1.5 वर्ष मी नगरमध्ये होतो, 1 वर्षभर मला मजा वाटली, पण नंतर मला जड चाललं तिथे सोडून दिलं. त्याच्यानंतर इथे गाणगापूरला होतं, मला 2च महिन्यात ते काम कंटाळून झालं. तिसऱ्या महिन्यात ते मला काढून टाकलं होते, मी चौथ्या राज्यामध्ये निघून आलो. आता हे चौथं काम, तिसरं काय मला की ज्या ठिकाणी मला 3 वर्ष भरपूर आनंद घेतला, काम खूप मनासारखं काम केलं, समाधानपूर्वक काम केलं, पण मागच्या 6 महिन्यापासून माझं मन विटलं होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता याला स्टॉप द्यायला पाहिजे. आणि मनाला पटलं पैशाचा वगैरे फार जास्त विचार करत नाही, त्याच्यामुळे मी हे काम सोडण्याच्या मला मागच्या 3-4 महिन्यापासून सरांना बोलत होते मला जायचं, मन लागलं, त्याच्यामुळे मी हे काम सोडायचा निर्णय घेतला. तुमच्यापासून मन काढणं म्हणजे फार अवघड आहे, पण कामातून मन विटल्यामुळे मला दुर्दैवानं तुमची संगत करावी लागते, हे खेळताना मला वाटतं. शेवटी घनसावंगी तालुक्याने मला काय दिलं तर या भरपूर गोष्टी दिल्या ज्या मी आयुष्यामध्ये अजून मिळालेलं नव्हतं, मिळवून बाकी होतं, परंतु त्याच्यासोबतच एक प्रेरणा अशी दिली की भविष्यामध्ये मी अनेक गोष्टी मला मिळवायच्या आणि ती मिळवण्याची प्रेरणा मला या घनसावंगी तालुक्यामध्ये दिली. दुसरी गोष्ट शेवटचं सांगायचं म्हणजे कामाच्या बाबतीत काम करत असताना बरेचसे अडचणी वगैरे आले, परंतु चांगले सहकार्य मिळाल्यामुळे त्या अडचणी मी सहजपणे मात केली. बरेचसे लोक असे भेटे प्रसंग मला आठवते. मी एक दिवशी सहज रांगेमध्ये बसलो होतो स्क्रीनिंग करत, आणि स्क्रीनिंग करत असताना एक व्यक्ती आला, तू सांगायला लागला असं मला असं होतं तसं, त्यानं स्क्रीनिंग केली, झोप लागत नाही, विचार येतात सर्व. आणि त्यानंतर त्याला म्हटलं की बाबा आम्ही हॉस्पिटल आमचं घनसावंगीला असतं, महिन्यात 2 दिवस उपडी असते, मी या. तो व्यक्ती 15 दिवसानंतर उपडी होती, ती आला. आल्यानंतर त्याला उपचार वगैरे मिळाले, नंतर घरी गेला. त्याच्यानंतर परत दुसऱ्या महिन्यात आला, आणि ज्यावेळेस तो दुसऱ्या महिन्यामध्ये आला, तिसऱ्या महिन्यामध्ये परत आला उपचार 2 महिने कंटिन्यू केल्यानंतर, त्यावेळेस तो आल्यानंतर मला धन्यवाद व्यक्त करायला लागला. परंतु माझ्यासोबत डॉक्टरच्या बाजूने बसत असेल, परंतु डॉक्टरला सोडून माझे पाय पकडण्यासाठी समोर आला. तो एवढं काय डॉक्टर येत होतं, मी नाही, पण नाही म्हणायचं तुम्ही होते त्याच्यामुळे माझा जीव वाचला, नाहीतर मी मागच्या महिन्यामध्ये आत्महत्या करणार. म्हणजे हे जे प्रसंग असतात